याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी विठाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाला तुमचा पावन झाला ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाला तुझा पावन जनाचे ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाला ज्ञानेश्वर करुणाकरा दया नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादोला पावन झालो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा पांडुरंगाचे आवडते भक्त लाडके भक्त जे देहू निवासी आणि वैराग्याचे महामेरू आहेत
वारकरी संप्रदायाला कळसस्थानी आणि जगाला गुरुस्थानी असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला 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 विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार. पवित्र आणि पावन अशा नानस गावामधील या उरे वस्तीवरती संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गेली 51 वर्षे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यामधील शेवटच्या दिवसाची म्हणजे काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आली. हे माझं नुसतं भाग्य नाही तर परम भाग्य आहे. ही कीर्तनरूपी सेवा सादर करत असताना या धर्ममंडपामध्ये गुरेवाडी गावातील भजनी मंडळ, नान्नज गावातील भजनी मंडळ, चोबेवाडी गावातील भजनी मंडळ, वाघा येथून आलेले भजनी मंडळ, आमचे बरमपूरमधून आलेले भजनी मंडळ, सर्व पंचक्रोशीमधून आलेले भजनी मंडळ, सर्व टाळकरी, माळकरी, पेटीवादक, पकवाजवादक, विनेकरी, चोपदार बाबा, ग्रामस्थ, माता भगिनी आणि बालगोपाळ सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन पंढरीच्या देवालयात दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवरायाला आपण नमस्कार घातला, दंडवट घातला, पण पंढरीचा देवराया आहे कसा? विठेवरी उभा, कटेवरी हात, काय मौजेचा पंढरीनाथ. असा भगवान परमात्मा गेली 28 युगे विठेवरती उभा आहे. आणि या भगवान परमात्मा पांडुरंगाने सर्व जाती धर्मामध्ये समानता यावी म्हणून प्रत्येक जातीमध्ये एक एक संत निर्माण केलेला आहे. आणि असे हे जे सावता महाराज आहेत यांच्या पुण्यतिथीसाठी आपण हा सोहळा उभा केलेला आहे. हे सावता महाराजांना भगवान परमात्म्यानं वैकुंठावरून पाठवताना समाजाची घडी बसवण्यासाठी, भगवंताचे विचार समाजामध्ये पोचवण्यासाठी भगवंतानं काय केलेलं आहे? भगवान परमात्म्यानं वैकुंठावरून त्यांना पाठवलं आणि पाठवून वंश उद्धारीला माळे याचा. असे हे सावता महाराज जे आहेत यांची आपण गेली 51 वर्ष झालं सप्त्याच्या रूपानं सेवा करत आहोत. सावता महाराज हे साधारण संत नाही आहेत, सर्व संतांमध्ये शिरोमणी आहेत. दुसरी गोष्ट, सावता महाराज हे जनक राजाचे अवतार आहेत. मिथिला नगरीचा राजा जनक राजा त्याचे अवतार आहेत. मग मला सांगा, जनक राजा एवढा साधारण नव्हता. माता सीतेचा म्हणजे सीता ही जगदंबा मातेचा अवतार आहे, त्या सीता मातेचे ते वडील होते. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राचे सासरे असणारे जनक राजा, या जनक राजाचा हे सावता महाराज अवतार आहेत. आणि या सावता महाराजांना नमस्कार करताना खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा सुद्धा सावता महाराजांना नमस्कार करण्यासाठी येतो. का तर प्रत्येक संतांनी भक्ती करून भगवंताला प्रसन्न करून घेतलेला आहे, परंतु सावता महाराज पंढरपूरवरून आरण भेंडीला येत असे, एवढे सावता महाराज महान होते. सावता महाराजांनी कर्मभक्ती करताना आपल्या शरीरातून
जे काही काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे विकार असतात ते सर्व विकार काढून टाकले होते आणि आपलं शरीर पोकळ बनवलं होतं. म्हणून भगवान परमात्मा पांडुरंगाला या सावता महाराजांच्या शरीरामध्ये लपावंसं वाटलं. पंढरपूरहून येतात, नामदेव ज्ञानदेवांना बरोबर आणतात आणि सावता महाराजांच्या मळ्यामध्ये शिरून म्हणतात की मला तुझ्या शरीरामध्ये लपायला जागा दे. एवढे संत महाराज महान होते. मग आपल्याला या काल्याच्या कीर्तनातून काल्याचा प्रसाद घ्यायचा आहे आणि सावता महाराजांसारखं आपलं शरीर, आपलं मन, बुद्धी निर्विकार करायचे आहे. विठाला 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 विठ्ठल. हे सर्वच संत महान आहेत. तुकाराम महाराज वैकुंठावरून आले कशा करता? तुम्हा आम्हाला येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, हे येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आल्या घराच्या वैकुंठी, आल्या घराच्या वैकुंठी, आले घराच्या वैकुंठी, आले घराच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. सावता महाराज वैकुंठावरून आले कशा करता आले? तर तुमच्या आमच्यावरती उपकार करण्यासाठी. कोणता उपकार करण्यासाठी? आपल्याला देव दाखवण्यासाठी. तुकाराम महाराज घराघरामध्ये जायचे आणि म्हणायचे देव घ्या, देव आपलासा करा. पण कुणी देव घेतला नाही. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या हे कोणी, देव घ्या कोणी. आ देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या हे कोणी, देव घ्या कोणी. ऐताला घर पुसणे, ऐताला घर पुसणे, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. तुकाराम महाराज लोकांच्या घरी जायचे, म्हणायचे देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसोनी. देव घ्या पुका, देव घ्या पुका, न लागे रुका मोल काही. प्रत्येकांना देव घ्या म्हणायचे. कशा करता? की तुमच्या आमच्या जीवनात भक्ती निर्माण व्हावी आणि सर्वजण आपण भगवंत सन्मुख व्हावं, म्हणून तुकाराम महाराजांची तळमळ होती. म्हणून या संतांनी काय केलं की आपल्यावरती खूप मोठे उपकार केलेले आहेत. कोणता उपकार केलेला आहे? तर त्या गोकुळामध्ये भगवंतानं काला केला, तो काला पंढरपुरामध्ये आणला. हा काला पंढरपुरामध्ये आणला कोणी?
तर माऊली ज्ञानेश्वरांनं. कोणता काला आणला? भगवंत आणि भक्ताचा, देवभक्ताचा काला आणला. देव म्हणजे अर्जुन आणि भक्त म्हणजे देव, म्हणजे कृष्ण आणि भक्त म्हणजे अर्जुन. यांच्या विचारांचा काला माऊली ज्ञानेश्वरांनी आपल्याला गीतेच्या माध्यमातून दिला. आणि दुसरा काला पंढरपूरमध्ये कोणी आणला असेल तर भगवान परमात्मा पांडुरंगानं आणि नामदेव महाराजांनं. कारण चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवानं कीर्तन करावं, भगवान परमात्म्यानं त्यांच्या कीर्तनात नाचावं आणि माऊली ज्ञानेश्वरांनी लाह्याचा प्रसाद वाटावा. एवढा हा महान काला संतांनी आपल्याला दिला आहे. विठाला 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 विठाला. मग हा पहिला काला झाला कुठे? तर गोकुळामध्ये. पण गोकुळामध्ये काला झाला, काला भगवंताने केला. पण भगवंत तर वैकुंठामध्ये आहेत. आणि मग काला देण्यासाठी भूतलावरती कसे आले? भगवंताची भूतलावर येण्याची अनेक कारणं आहेत. पहिलं तर भगवंताचं कारण, वैकुंठामधून भूतलावरती येण्याचं कारण, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभृतानाम अधर्मस तदात्मानं सृजाम्यहम. दुसरं कारण परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भक्ता राखे पाया पासी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, भक्ताच्या पाया पाशी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची भगवंताचं अजूनही कारण आहे की भक्ता राखे पायापाशी दुर्जनांशी संहारी. किंवा धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. अंबऋषीसाठी जन्म सोशी निर्धाळिले किती एक. याही पुढे जाऊन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. यासाठी भगवान परमात्मा ज्या ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते आणि दुष्ट जण असतात तर त्या दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि साधूंच्या रक्षणासाठी भगवान परमात्मा येतो. मग दुष्ट कोण? तर आतापासून मागे 5030 वर्षापूर्वीपर्यंत 5030 वर्षापूर्वी या भूतलावरती शिशुपाल, वक्रदंत, कंस, त्याचप्रमाणे दुर्योधन, दुःशासन, जरासंध हे राक्षस माजले होते. वाईट वृत्तीचे होते. माझं ते माझं आणि दुसऱ्याचंही माझंच असे म्हणणारे राक्षस होते. आणि मग या वाईट वृत्तींचा त्या धरणी मातेला काय झाला? बोजा वाटू लागला. म्हणून पृथ्वी मातेनं काय केलं? गायीचं रूप घेतलं. आता गायीचंच रूप का? गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात. आता 33 कोटी, कोटी म्हणजे संस्कृतला प्रकार आहे, कोटी म्हणजे प्रकार, म्हणजे 33 प्रकारचे देव गायीच्या पोटामध्ये असतात. म्हणून या पृथ्वी मातेनं गायीचं रूप धारण केलं आणि भगवान विष्णूकडे, भगवान ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा या पृथ्वीवरती असे राक्षस माजलेले आहेत, त्यांचा भूभार या जमिनीला झालेला आहे. समाजातली कीर्तनं बंद झालेत, समाजातली पूजा बंद झाली आहे, मंदिरातला जय जयकार बंद झालेला आहे. याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे, ते मला सहन होत नाही. प्रत्येक मातेला वाटत असतं की आपला मुलगा चांगला व्हावा, गुणी व्हावा. आणि जर वाईट असेल तर येणं केणं प्रकारेनं तो चांगल्या मार्गाला लागावा अशी आईची इच्छा असते. तशी या पृथ्वी मातेची इच्छा होती की या भूतलावावरचे राक्षस नाहीशे व्हावेत आणि प्रत्येक मंदिरामध्ये भगवंताची पूजा निर्माण व्हावी. म्हणून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला पृथ्वी मातेनं गायीच्या रूपात येऊन आपलं साकडं घातलं. ब्रह्मदेवानं इंद्रदेवाला बरोबर घेतलं, सर्व देवांना बरोबर घेतलं. आणि ब्रह्मदेवासहित क्षीरसागरामध्ये ज्या ठिकाणी भगवान विष्णू शेषावरती निद्रिस्त असतात त्या भगवान परमात्म्याला संकट घातलं की देवा असं या पृथ्वीवरती राक्षस माजलेले आहेत, धर्म बुडायला लागलेला आहे, अधर्म वाढलेला आहे, तेव्हा याचा काहीतरी बंदोबस्त करावा. त्यावेळेस क्षीरसागरामधून आकाशवाणी झाली की हे देवांनो, पृथ्वी मातेची व्यथा मला माहीत आहे, मला समजली आहे. मी लवकरच यदुकुळामध्ये अवतार घेईन आणि तुम्ही सर्व देवांनी यदुकुळामध्ये यादव म्हणून अवतार घ्यायचा
आणि सर्वांनी मिळून धर्माचं कार्य करायचं. असं म्हटल्यानंतर सर्व देव अमरावतीपुरीला म्हणजे स्वर्गामध्ये गेले. इकडे भगवान परमात्मा पांडुरंगाला म्हणा किंवा कृष्णाला म्हणा काळजी पडली की आता अवतार घ्यायचा आहे, पण एकट्याचं काम नाही. आता जसं कीर्तनामध्ये सर्वांचं मिळून हा कीर्तन असतं, तसं पृथ्वीवरती कार्य करायचं म्हटल्यानंतर मला कोणीतरी जोडीदार पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्णानं शेषाला विनंती केली की तुम्ही काय करा, अवतार घेण्यासाठी मला सहकार्य करा. शेष भगवंतानं सांगितलं की देवा तुमच्याबरोबर मी मागच्या अवतारामध्ये म्हणजे त्रेतायुगामध्ये आलो होतो. त्रेतायुगामध्ये शेष भगवंत लक्ष्मणाचा अवतार होते. लक्ष्मणानं त्या शेष भगवंतानं सांगितलं त्रेतायुगामध्ये मी तुमच्याबरोबर आलो, तुमचा धाकटा भाऊ होऊन आलो. 14 वर्ष मला झोप मिळाली नाही, 14 वर्ष मला जेवायला मिळालं नाही. आता मात्र मी अवतार घेणार नाही, तुमचं तुम्ही बघा. त्यावेळेस भगवान परमात्मा श्रीकृष्णानं सांगितलं की बाबा मागच्या वेळेस तू लहान भाऊ होता ना, ह्यावेळेस मोठा भाऊ हो, मी तुला तुझा धाकटा भाऊ बनतो. असं म्हटल्यानंतर शेष भगवंताला तयार केलं आणि शेष भगवंत म्हणजेच बलराम दादा अवतार घेण्यासाठी आणि भगवान श्रीकृष्णाचे मोठे भाऊ होण्यासाठी तयार झाले. आता अवतार घ्यायचा म्हटलं तर घर शोधायला पाहिजे. आयऱ्या गैऱ्याच्या घरी अवतार घेऊन उपयोग नाही. म्हणून भगवान परमात्मा श्रीकृष्णानं अवतार घ्यायचं ठरवलं. द्वापार युगामध्ये वसुदेव आणि देवकी वेगळ्या नावानं उपस्थित होते आणि त्या त्रेतायुगामध्ये त्यांनी अशी भक्ती केली भगवंताची, अशी भक्ती केली की भगवान परमात्मा त्यांना प्रसन्न झाले आणि विचारलं की आता मी तुमच्यावरती प्रसन्न झालोय. वसुदेव देवकीला बरं का त्यांची नावं वेगळी होती. म्हणले काय हरकत नाही, आम्हाला फक्त देवा तुझ्यासारखा पुत्र व्हावा. भगवंताने तथास्तु म्हटलं, पण भगवान श्रीकृष्णाने सर्व दुनिया पालती घातली, परंतु भगवान श्रीकृष्णासारखा दुसरा माणूस त्यांना भेटला नाही. म्हणून त्यांनी वसुदेव आणि देवकीच्या पोटी स्वतःच अवतार घ्यायचं ठरवलं. त्याच काळामध्ये नंद आणि यशोदा माता यांनी सुद्धा अशीच भक्ती केली होती आणि भगवान परमात्मा त्यांनाही प्रसन्न झाले. त्यांना विचारलं तुमची काय इच्छा आहे, तर म्हणले आम्हाला लहान मुलं आमच्या अंगा खांद्यावर खेळावं, त्याच्या लीला आम्ही पाहाव्यात, अशी आमची इच्छा आहे. म्हणून भगवान परमात्मा पांडुरंगानं सांगितलं की द्वापार युगामध्ये मी वसुदेव देवकीच्या घरी जन्म घेईल आणि तुमच्या घरी बाललीला करेल. म्हणून भगवान श्रीकृष्णानं काय केलं की अवतार घ्यायचं ठरवलं. आता अवतार घ्यायचा म्हटल्यानंतर यदुकुळामध्ये मथुरेला सूरसेन नावाचा राजा, त्यांचा पुत्र वसुदेव, आणि भोज कुळातला देवक त्यांची मुलगी देवकी यांचा विवाह ठरला. भगवंत पूर्व जन्म पाहून, भक्ती पाहून त्यांच्या कुळामध्ये जन्म घेत असतो. आपण आपल्या मुलाला मुलगी पाहायची म्हणलं तरी 50 घरं पाहतो. मग भगवंत सुद्धा भक्ताच्या घरी यायचं म्हटल्यानंतर त्यांचं कुळ पाहत असतो, त्यांची भक्ती पाहत असतो. तसं भगवान परमात्मा श्रीकृष्णानं आकाशवाणी केली आणि यदुकुळामध्ये जन्म घ्यायचा ठरवलं. आता वसुदेव आणि देवकी, देवकी कंसाची चुलत बहीण, त्यांचा कंसानं थाटामाटामध्ये विवाह लावून दिला आणि विवाह लावून दिल्यानंतर त्यांची वरात निघाली. वरात निघाली, रथ कंस मामा हाकत होता, पण त्यावेळेस आकाशवाणी झाली की अरे कंसा, ज्या बहिणीला तू आनंदाने वाट लावत आहेस तिचा 8वा पुत्र तुझा घात करेल. अशी आकाशवाणी झाल्यानंतर कंस मामा हा त्याने त्याच्या वडिलाला उग्रसेनाला जेलमध्ये टाकलं होतं, तो बहिणीची काय दया करणार. रथातून खाली उतरला, हातामध्ये खड्ग घेतलं आणि देवकीचे केस धरून तिला मारायला धावला. घेऊन या खड्ग माराया धावला, घेऊन या खड्ग माराया धावला, घेऊन या खड्ग माराया धावला, घेऊन या खड्ग माराया धावला. ये होलिया खड्ग माराया धावला, ये होलिया खड्ग माराया धावला.
आजच्या दिवशी कीर्तनकाराला बंधन असतं, कुठलाही अभंग घेता येत नाही. चरित्र ते उच्चारावे, देवे केले गोकुळी. जे देवाने गोकुळामध्ये चरित्र केलं ते उच्चारायचं असतं. आणि ते चरित्र उच्चारल्यानंतर जो आपला काला असतो, याच्यामध्ये जो आता दही आणि आपण लाह्या टाकणार आहोत, तर तो भगवंताच्या नामाचा आणि प्रेमाचा काला आहे. दही म्हणजे नाम आणि लाह्या म्हणजे प्रेम. हाच दही आणि लाह्या तुम्ही घरी गेल्यानंतर आपल्या दह्यामध्ये लाह्या टाकताना आणि म्हणताना आम्ही प्रसाद खाऊ, तो प्रसाद बनत नाही. मुरमुरे कितीही दिवस घरामध्ये असले ते मुरमुरेच असतात, त्याला लाह्याच म्हणतात. पण तेच मुरमुरे ज्या दिवशी मंदिरामध्ये येतात त्या दिवशी त्याला प्रसाद म्हटला जातो. आणि या भगवंताचे चरित्र, भगवंताचं नामस्मरण, उच्चारलेलं भगवंताचं प्रेम त्याच्यामध्ये साठत असतं, म्हणून ते प्रसाद बनत असतं. तेव्हा कंसानं काय केलं, रथातून उडी टाकली, देवकीचे केस धरले आणि हातामध्ये खड्ग घेऊन देवकीला मारायला धावला. तेवढ्यामध्ये वसुदेव खाली उतरले आणि वसुदेवाने कंस मामाचा हात धरला. कारण आकाशवाणी झाली होती की तिचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. मग वसुदेवानं सांगितलं की हिला मारून काय उपयोग आहे, तू मथुऱ्याचा राजा आहेस, एका स्त्रीला मारलं तर तुझं काय होईल, नावाला कलंक लागेल स्त्रीला मारलं म्हणून. दुसरी गोष्ट, हिचा पुत्र मारणार आहे, ही तुला मारणार नाही, मग हिला मारून काय मिळणार आहे. त्याच्यापेक्षा तू काय कर, आम्हाला जेलमध्ये टाक आणि आम्हाला जे पुत्र होतील प्रत्येक पुत्र मी स्वतःहून तुमच्या हवाली करेल, असं वसुदेवानं सांगितल्यानंतर वसुदेव धार्मिक वृत्तीचा साधू पुरुष होता, म्हणून त्याच्यावरती कंसानं विश्वास ठेवला आणि त्या दोघांना जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये काही दिवस गेल्यानंतर 2 वर्ष झाल्यानंतर पहिला पुत्र झाला आणि वसुदेवानं तो मुलाला उचललं आणि त्या कंसाच्या सभेमधून कंसाच्या हवाली केलं. कंस म्हणला वसुदेवाला, तू शब्दाचा पक्का आहेस, प्रेमानं विश्वासाने माझ्याकडे आणलंस, पण हे मला मारणार नाही, माझा 8वा मला मारणार आहे, मग याला मारून काय उपयोग, घेऊन जा. कंस या वसुदेव परत फिरायला लागला. परंतु देवांना काय करायचं होतं, कंसाचा पापाचा घडा भरून कंसाला मारायचं होतं. आणि कंसाचं जर पाप या मुलाला नाही मारलं तर त्याचं पाप भरणार नाही, म्हणून तेवढ्यात नारद मुनी त्या ठिकाणी आले. कंसानं नारद मुनीची पूजा वगैरे केली आणि नारद मुनीने सांगितलं की का रे कंसा, तू मारणार होता ना ह्याला. कंसानं सांगितलं की मुनिवर्य, हा तर पहिला आहे, मला 8वा मारणार आहे. त्यावेळेस कंसाला नारदानं कळ लावली, म्हणले तू मोज, वधी बालकाचे ठेवू नको, वधी बालकाचे ठेवू नको, पुण्याचा रावया भेटे देव ऋषी, पुण्याचा रावया भेटे देव, हे वधी बालकाचे ठेवू नको, वधी बालकाचे ठेवू नको, वधी बालकाचे ठेवू नको. मग नारद मुनीने सांगितलं की तू इकडून मोजले तर हा 8वा येईल आणि इकडून मोजलं तर हा पहिला येऊन हा 8वा येईल. कंसाला ते पटलं आणि कंसानं प्रत्येक मूल मारायला सुरुवात केलं. असं करता करता कंसानं वसुदेव देवकीची 6 मुलं मारली. 7व्यांदा देवकीच्या गर्भामध्ये गर्भ वाढायला लागल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं योगमायेला पाचारण केलं आणि योगमायेला सांगितलं की कंसाच्या भीतीने वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी गोकुळामध्ये आहे, ह्या देवकीच्या गर्भातला तो गर्भ तू योगमायेनं उचलायचा आणि गोकुळामधील रोहिणीच्या गर्भामध्ये ठेवायचा. योगमायेला असं सांगितलं आणि त्यानंतर योगमायेनं त्या देवकीच्या गर्भामधला तो गर्भ काढला आणि रोहिणीच्या गर्भामध्ये स्थापित केला. रोहिणीला जो मुलगा झाला तो म्हणजे बलराम दादा. त्याच्यानंतर कंसाला सांगितलं की देवकीचा 7वा गर्भ खराब झाला. मग पुन्हा त्यावेळेस 8व्यांदा देवकी माता गरोदर राहिली. पण त्यावेळेस काय झालं की भगवान परमात्मा श्रीकृष्णानं 8 वर्षाचं रूप घेतलं आणि वसुदेवाने देवकीच्या समोर जेलमध्ये आले आणि देवकीला सांगितलं की माझा जन्म झाल्याबरोबर मला कुठे न्या, नंदाच्या घराला
मजने ही गोकुळाला माया उपजली ते मज ठेवी आणि येथे नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला रे माया उपजली ते मज ठेवी आणि येथे नंदाच्या घर मजने ही गोकुळाला माया उपजली तेथे मज ठेवी आणि येथे च्या घराला मजने ही गोकुळा गोकुळाला माया उपजली तेथे मज ठेवी आणि येथे आणि येथे आणि येथे. भगवान श्रीकृष्णानं वसुदेवाने देवकी मातेला सांगितलं की माझा जन्म झाल्याबरोबर मला गोकुळामध्ये नंदाच्या घरी घेऊन जा आणि त्या ठिकाणी नंदाच्या घरी माया उपजली असेल तिला परत घेऊन या. आणि मग भगवान परमात्माने स्वतःच्या मायेला सांगितलं, जी मायेची शक्ती आहे त्या शक्तीला सांगितलं की तू यशोदेच्या गर्भामध्ये जा. आणि भगवंत स्वतः या देवकीच्या गर्भामध्ये आले. गर्भामध्ये आल्यानंतर ज्या वेळेस त्या वसुदेवाने देवकी यांना श्रावण महिन्याच्या अष्टमीला रात्री 12 वाजता पुत्र झाला, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण भगवंत आहेत, ते काय करू शकत नाहीत. वसुदेवानं भगवंताला उचललं, टोपलीमध्ये घेतलं, गोकुळात न्यायचं होतं, पण बाहेर काळा कुट्टा अंधार होता, पाऊस पडत होता, विजा चमकत होत्या. पण बाप तो बाप असतो. त्या वसुदेवानं वासुदेवाला आपल्या टोपलीमध्ये घेतलं आणि यमुनेला गळ्या इतकं पाणी असताना जीवाची पर्वा न करता गोकुळामध्ये नेलं. गोकुळामध्ये नेल्यानंतर त्या यशोदेवरती मायाजाल टाकलं भगवंताने आणि इकडे देवकीवरतीही मायाजाल टाकलं. आणि भगवान श्रीकृष्णाला त्या नंदाच्या घरी देवकी यशोदेसमोर झोपवलं आणि तिथली माया उचलली आणि या मथुरेमध्ये आणून देवकीच्या समोर उभी केली. दोघींना निद्रा लागल्या होत्या, त्याला योग निद्रा म्हणतात. मुलांची अदलाबदल झालेली नंद यशोदेला समजलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गोकुळामध्ये सगळीकडे एकच हल्ला कल्लोळ झाला. पुत्र नंदाला पुत्र झाला. गवळण सांगे गवळणीला हे पुत्र झालं यशोदेला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एक पुढे एक वाटे सोंडवणे. एक धावे एक पुढे एक वाटे सोंडवणे. गवळण सांगे गवळणीला हे पुत्र झालं यशोदेला. हो गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. यशोदेला गवळण सांगती गवळणेला पुत्र यशोदेला झाला. आणि नंदाच्या घरी आनंद झाला. नंदबाबांना 65व्या वर्षी मुलगा झाल्यानंतर त्या गोकुळामध्ये सगळीकडे आनंद निर्माण झाला. आता बाळकृष्ण नंदा घरी हळूहळू थोडा मोठा होऊ लागला. इकडे मात्र जी कंसानं काय केलं होतं, 8वी मुलगी गोकुळातून आणलेली माहीत पडल्यानंतर तिला उचललं आणि भिरकावताना ती निष्ठून स्वर्गामध्ये गेली. ती योगमाया होती. ती योगमाया म्हणजेच आपण ज्या देवींची पूजा करतो तीच जगदंबा, तीच काली आणि तीच महालक्ष्मी आहे. मग तिने जाताना कंसाला सांगितलं होतं की अरे दुष्ट कंसा, तू मला काय मारतोस, तुझा मारणारा गोकुळामध्ये तुझ आहे. लागी मध्ये उपजला मज आधी
आपल्याला टायमाचं बंधन आहे म्हणून थोडं आपण स्पीड घेत आहोत. यश कंसाला माहीत पडलं की माझा दुश्मन गोकुळात वाढत आहे, पण आता ओळखायचा कसा? मग गोकुळातली सर्व मुलं मारली पाहिजेत म्हणजे माझा दुश्मन मरेल. पण आता मारणार कोण? तर कंसाच्या बहिणीनं विडा उचलला. कंसानं सांगितलं जो सर्व बालकं मारण मी त्याला अर्ध राज्य देईल. पण पुतण्यानं सांगितलं दादा अर्ध राज्य द्यायची गरज नाही, म्हणले मी त्या तुझ्या दुश्मनाला मारून येते. आणि मग जी कंसाची बहीण होती पुतना, तिनं राक्षसीन असून सुंदर असं गोपाळातल्या गोपीसारखं रूप घेतलं आणि गोकुळामध्ये आली आणि यशोदेला म्हणते, ए यशोदे कुठे तुझा बाळ, मला भेटायचे. ती म्हणती कोण तू? मी काय म्हणले मी तुझी बहीण आहे, काहीतरी सांगितलं. पण ती पुतना मावशी गोकुळातल्या गवळणीपेक्षाही सुंदर दिसत होती, एवढं सुंदर रूप होतं. आता यशोदेनं सांगितलं की बाळ झोपलेलं आहे, पण भगवान श्रीकृष्ण भगवंत आहेत, त्याने ओळखलं की माझं गिराईक आलं आहे, हातपाय खोडायला लागलं, पाळण्यात खेळतंय म्हणल्यानंतर यशोदा मातेनं त्या पुतना मावशीकडे भगवान श्रीकृष्णाला आणून दिलं. भगवान श्रीकृष्णाला आणल्यानंतर ती यशोदा कामामध्ये गुंतली असताना तिने आपल्या स्तनामध्ये विष भरलेलं होतं, त्या लहान बालकाला आपल्या स्तनाला लावलं आणि भगवान परमात्मा श्रीकृष्णानं त्या पुतना मावशीच्या शरीरातलं विषही ओतून घेतलं, रक्तही घेतलं, सर्व आतडी कातडी वडून घेतल्यानंतर ती पुतना मावशी धाडकन जमिनीवर पडली आणि तिच्या शरीरामधून जी प्राणज्योत निघाली ती भगवान श्रीकृष्णामध्ये विलीन झाली. म्हणजे भगवान श्रीकृष्णानं पहिलं जर कोण मारलं असेल तर पुतना मावशीला मारलं. असं करता करता भगवान श्रीकृष्ण रांगू लागले. एक तळवा हात ठेकून डाव्या गुडघ्यानं भगवान परमात्मा रांगू लागले. तळव्या तळहात टेकता डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांग, डाव्या गुडघ्याने रांगत. एवढा रांगू लागला की घरामध्ये सगळीकडे फिरून घरातला तो पसारा पाडू लागला. म्हणून यशोदेनं एक दिवस काय केलं, त्या गोपाल कृष्णाला उखळाला बांधलं. घरामध्ये फिरून दही दूध सांडू लागला, वस्तू पाडू लागला म्हणून उखळाला बांधलं. उखळाला बांधल्यानंतर यशोदा माता कुठल्या तरी कामामध्ये बाहेर गेली. तेवढ्यामध्ये भगवंतानं काय केलं, सरकत सरकत ते उकळ जे होतं ओढत ओढत घराबाहेर आणलं आणि घराच्या समोर दोन झाडं होते शेजारी शेजारी असे दुपकानासारखे. ते झाडं नारद मुनीच्या शापानं कुबेर पुत्र शापित झाले होते. नारद मुनीनं शाप दिला होता की तुम्ही वृक्ष योनीमध्ये जाताल, म्हणून ते कुबेर पुत्र झाडाच्या रूपामध्ये आले होते. आणि त्यांना हेही सांगितलं होतं की द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण तुमचा उद्धार करतील. मग तो भगवान श्रीकृष्ण रांगत रांगत घराच्या बाहेर आले. पाठीमागं ते उखळ तसंच ओढखडत चाललेलं आहे. दोन्ही झाडाच्या मधून कृष्ण पलीकडे गेला, पण उखळ दोन्ही झाडाला अडकलं आणि कृष्णानं तनाटा दिल्याबरोबर दोन्ही झाडं मोडले आणि त्या झाडातून दोन पुरुष बाहेर आले. ते म्हणजे कुबेर पुत्र मणिग्रीव असे दोन पुत्र त्या बाहेर आले आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला की देवा तुमच्या कृपेने आमचा उद्धार झाला, आता आम्ही पुन्हा स्वर्गलोकी जातो. म्हणजे असे भगवान परमात्मा काय करू लागले, हळूहळू खोड्या करू लागले. खोड्या करता करता ते खोड्या त्यांच्या वाढत गेल्या. पुन्हा भगवान श्रीकृष्ण 7-8 वर्षाचे झाले. आपल्या गोपाळामध्ये फिरू लागले आणि गोपाळामध्ये फिरू लागल्यानंतर एक दिवस सर्व गोपाळांची बैठक घेतली आणि भगवान श्रीकृष्ण त्या गोपाळांना म्हणतात, अरे आपल्या गावामध्ये एवढं दूध दही असताना तुम्ही असे मरतुकडे का, तुमच्या अंगामध्ये जीव कसा नाही, मला तर तुम्हाला धर्माचं कार्य करण्यासाठी घ्यायचं आहे. त्यावेळेस ते म्हणू लागले की अहो आमच्या माता ज्या आहेत सर्व दही दूध कुठं नेतात, मथुरेला विकायला नेतात आणि मथुरेचे राक्षस दही दूध पिऊन पुष्ट होतात, आम्हाला फक्त ताक ठेवतात आणि मग नुसतं ताक पिऊन आमच्यामध्ये काय ताकद येणार आहे. मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं तुम्हाला जर सशक्त व्हायचं असेल
तर एक काम करा, अभंगाचं पहिलं चरण. याल तरी रे लागे 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 तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की भगवान श्रीकृष्ण गोपाळांना म्हणत आहेत की तुम्हाला जर सशक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तुम्हाला सशक्त व्हायचं असेल तर माझ्या माग यावं लागेल. पण एक लक्षात ठेवा, जगामध्ये अशा दोनच व्यक्ती आहेत की त्यांच्या माग माणसानं जावं. तो म्हणजे एक म्हणजे भगवंत आणि दुसरा म्हणजे साधू. कारण हेच दोन पूर्ण आहेत. जगामध्ये कोणीही पूर्ण नाही. कोणाकडे ज्ञान आहे, कोणाकडे लक्ष्मी आहे तर सरस्वती नाही, कोणाकडे सरस्वती आहे तर कोणाकडे लक्ष्मी नाही. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे ज्ञान नाही, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे पैसा नाही. ज्याच्याकडे गुण आहे त्यांच्याकडे रूप नाही, ज्यांच्याकडे रूप आहे त्यांच्याकडे गुण नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्ती अपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्ती जर पूर्ण ठेवला असता तर भगवंताची किंमत राहिली नसती. भगवंताने प्रत्येक व्यक्तीमध्ये थोडी तरी अपूर्णता ठेवलेली आहे. मग अपूर्ण व्यक्तीच्या मागे जाऊन आपलं काय भलं होणार आहे. मग भलं होण्यासाठी कोणाच्या मागे जायला पाहिजे, जे पूर्ण आहेत त्यांच्या मागे जायला पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात की याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. याल तरी यारे लागे म्हणजे तुम्हाला जर यायचं असेल तरच या, माझा जोर नाही. पण साधू संत तसे नसतात. साधू संत विनवणी करतात. लागून या पाया विनवितो तुम्हा, म्हणजे तुमचं कल्याण करण्यासाठी माझ्या मागे असं साधू म्हणत असतात. पण भगवान म्हणतात तुम्हाला यायचं असेल तर या. ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचं असेल त्यांनी माझ्या माग माग यायचं. मग सर्व गोपाळ भगवंताच्या मागे जाऊन भगवंत म्हणेल तसे करू लागले. आणि मग भगवंताने एक दिवस काय केलं की गोकुळातलं दही दूध राक्षसांना जाते, माझ्या गोपाळांना मिळावं आणि त्यांच्या तब्येती चांगल्या हवात. म्हणून भगवंतानं काय केलं, लक्ष ठेवून एक गवळण पाण्याला यमुनेवरती नदीवरती गेली असताना सर्व गोपाळांना सांगितलं की तुम्ही माझ्या मागे मागे या. आणि ज्या ठिकाणी गवळण बाहेर गेली होती त्या गवळणीच्या घरामध्ये भगवान श्रीकृष्ण गेले. वरती शिंक्यावरचं दही दूध हाताला येत नाही म्हणून एकमेकाच्या खांद्यावर बसले. तिथलचं सर्व दही दूध खाल्लं आणि दही दूध खाऊन राहिलेलं सांडून टाकलं आणि पसार झाले विठाला. मग गोकुळातल्या गोपांनी सशक्त व्हावं आणि
धर्मसंस्कृतीचं कार्य करण्यासाठी मला सहकार्य करावं म्हणून तुकाराम राजा अभंगाच्या आज दुसऱ्या देतो पोट भरी आज देतो पोट भरी हे आज देतो पोट भरी 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 पुरे म्हणालो तोवरी पुरे म्हणालो तोवरी पुरे म्हणालो तोवरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे म्हणालो तोवरी पुरे म्हणालो तोवरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी 2 दिवस भगवान परमात्मा आपल्या गोकुळामधील मित्रांकडे आल्या नाहीत. 2 दिवस त्यांना दही दूध खायला मिळालं नाही. मग तिसऱ्या दिवशी भगवान परमात्मा आल्यानंतर सर्व गोपाळ म्हणले, कृष्णा तू 2 दिवस आम्हाला भेटलाच नाही रे, आम्हाला खूप भुका लागल्यात. मग कृष्ण भगवंत म्हणतात की आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, तुम्हाला मी आज पोटभर खायला देतो. आणि सर्व गोपाळांना घेतलं आणि एक गवळण पाण्याला गेलेली होती, त्या पाण्याला गेलेली पाहून घरामध्ये शिरले. घरातलं सर्व काही दही दूध स्वतः खाल्लं आणि त्या सर्व गोपाळांनाही खायला घातलं. आणि लांबूनच गवळण पाणी घेऊन येताना पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं सांगितलं सर्व गोपाळांना तुम्ही आता पळा. ती म्हणले अरे का ना तुला पकडलं जाईल. म्हणले माझी काळजी करू नका तुम्ही पळा म्हणले. सर्व गोपाळांना पळून लावलं. कृष्णाने तोंडामध्ये दुधाचा घोट घेतला आणि तोंड असं दुधानं फुल भरवलं, तिथेच थांबला. सर्व गोपाळांना पळून जाऊ दिलं. आणि गवळण आल्यानंतर तिने कृष्णाचे दोन्ही हात पकडले. म्हणले चोर घावला की नाही. तेवढ्या त्यानं तोंडातला दुधाचा फवारा त्या गवळणीच्या तोंडावर मारल्यावर डोळ्यात नाकात दूध गेल्यानंतर डोळे चोळू लागले, तोपर्यंत कृष्णही पळून गेला. अशा भगवंतानं काय केलेले आहेत, सर्व जीवनामध्ये लीला करून सर्व गोपाळांचं पोट भरलेलं आहे. परंतु आता चोरी करायची म्हणल्यावर कसे करावं लागेल, असं बडबड करून बोलत जाऊन जोरात जाऊन जमेल का नाही. मग कसं जावं लागेल, हळूहळू चाला. हळूहळू चाल 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 हळूहळू चाला हळूहळू चाल 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 हळूहळू चाला कोण कोण बोलत कोण कोण बोलत आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी कोणी कोणाशी बोला कोणी कोणाशी बोला हो आज देतो पोट भरी आज देतो पोट कृष्ण भगवंत गोपाळांना म्हणतात की तुम्हाला दही दूध खायचे म्हणल्यानंतर आपल्याला चोरी करावी लागेल. आणि चोरी करताना तर जोरात जाऊन पायांचा आवाज करून जमणार नाही. कोणी कोणाशी जर आपण बोललो तर गवळणी जाग्या होतील, म्हणून हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आणि मग भगवंतानं अजून एक नवीन घर शोधलं गोपाळांना दही दूध खायला घालण्यासाठी. त्या ठिकाणी भगवंतानं काय केलं, रात्रीची वेळ होती, सर्व गोपाळांना सांगितलं तुम्ही डोळे झाका.
आणि सर्वांनी डोळे झाकले आणि सर्व गोपाळांना भगवान श्रीकृष्णानं सवन्या वाटे एका गवळणीच्या घरामध्ये सोडलं. तिथलं दही दूध सर्व खाल्लं. जे राहिलेलं होते ते मथुरेला नेऊ नये म्हणून सांडून टाकलं आणि सगळ्यांना सांगितलं आता तुम्ही डोळे झाका, मी तुम्हाला बाहेर काढतो. आता त्याच्यामध्ये जो पेंद्या होता त्याला वाटलं की असं कृष्णाकडे काय ताकद आहे. त्यांनाही एवढं माहित नव्हतं की भगवान श्रीकृष्ण हा भगवंत जगाचा मालक आहे. त्यानं काय केलं, सर्वांनी डोळे झाकले, सर्व बाहेर निघाले. परंतु त्या पेंद्यानं मात्र अर्धवट डोळे उघडे ठेवले. कसा करतोय कृष्ण, कसा बाहेर काढतोय पाहू म्हणून. तसं केल्यानंतर भगवंतानं त्याला सवन्यामध्ये मुंडकं बाहेर आणि आतलं बाकी शरीर आतमध्ये असाच लटकत ठेवला. आणि जोरजोरानं वरडायला लागल्यानंतर भगवंतानं त्याला सांगितलं बाबा तू डोळे उघडे. हा म्हणला भगवंता माझी चूक झाली, मी डोळे उघडे ठेवले होते. त्या पेंद्यालाही बाहेर काढलं आणि सर्व गोपाळांना काय केलं, पोटभर घायला दिलं. असा भगवंत काय करतो, भगवंताची भक्ती केल्यानंतर मनावरती श्रद्धा ठेवल्यानंतर जसा गोपाळांना खायला देतो तसा आपल्याला सुद्धा भगवंत या संसारामध्ये आल्यानंतर पोटभर खायला देणार आहे. परंतु आपण संसाराची काळजी न करता भगवंतावरती श्रद्धा ठेवायला हवी. कारण भगवान परमात्मा जगाचा नियंता आहे. जसं संसारामध्ये पती पत्नी सारखेच असतात, दोघांशिवाय संसार चालत नाही, तसे अध्यात्मामध्ये भगवान परमात्मा पांडुरंगा इतकंच रुक्मिणी मातेला सुद्धा महत्व आहे. म्हणून एकदा त्या भगवान परमात्मा पांडुरंगाचं आणि रुक्मिणीचे भजन करूया. विठोबार कुमार विठोबार खुमाजी विठोबार कुमार खुमाजी विठोबार कुमार विठोबार खुमाजी विठोबार कुमार विठोबार खुमाजी विठोबार कुमार विठोबार खुमाजी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार. जीवन खूप सुंदर आहे, परंतु या जीवनामध्ये जर सुंदरता आणायची असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला भगवंताची भक्ती आपल्या जीवनामध्ये आणायला हवं. पूर्व सुकृत असायला हवं. जीवनामध्ये पुण्य कुठल्याही बाजारात विकत मिळत नाही. आपल्याला ते भक्ती केल्यानंतर भगवंत स्वतः आपल्या जीवनामध्ये निर्माण करत असतो आणि आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असतो. मग भगवान परमात्म्यानं काय केलं, हळूहळू भगवान परमात्मा खोड्या करू लागले आणि खोड्या करू लागल्यामुळे यशोदा मातेकडे गवळणींच्या तक्रारी येऊ लागल्या की हे यशोदा, आम्ही या गोकुळामध्ये राहावं की जावं असं म्हणू लागल्या. त्यावेळेस भगवान यशोदा मातेनं सांगितलं की माझं बाळ सगुण गुणाचं आहे, ते खोड्या करत नाही. प्रत्येक आईला आपल्या बाळावरती विश्वास असतो. दुसऱ्या आपल्या मुलानं जरी खोडी केली तरी आई तिथं जाऊन म्हणत असते माझा मुलगा कधीच अगोदर मारणार नाही, अगोदर त्याने मारला असेल, एवढा विश्वास असतो. मग यशोदा मातेनं काय केलं, भगवान परमात्मा खोड्या करतो म्हणून त्याला शिक्षा दिली. कुठली शिक्षा दिली तर गायी घेऊन चारायला वनात जायला सांगितलं. आता वनात गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं काय केलं, सर्व गोपाळांना बरोबर घेतलं. सर्व गोपाळांना गायी गुऱ्या चारताना आपल्या बरोबर शिदोऱ्या न्यायला लावल्या आणि जंगलामध्ये गायी वासरे अशा हिरवळीवरती चरायला सोडले. आणि भगवंतानं काय केलं, सर्व गोपाळांना एकत्र बसवलं आणि एकत्र बसवल्यानंतर सर्वांच्या भाकरी एकत्र केल्या. सर्वांच्या भाकरीवरती जी काही भाजी असेल, कोणाची चटणी असेल, कोणाचं दही असेल, कोणाचं तूप असेल, पण ती जर वेगवेगळं ठेवलं तर तिथं भेद निर्माण होईल. भगवंत कोणालाही भेद करत नाही. भगवंत सर्वांना समान धरतो. म्हणून भगवंतानं काय केलं, सर्वांच्या भाज्या एकत्र केल्या, भाकरी एकत्र केल्या आणि त्याचा काला केला. आणि भगवान परमात्म्यानं सर्व गोपाळांना गोल बसवलं. आपण मधी बसले आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये तो काला भरू लागले. तो काला स्वर्गामधून देव पाहत होते की अरे भगवान परमात्मा इथं आपल्याला फसवलं, त्यांनी आपल्याला स्वर्गामध्ये अमृत दिलंय, पण ते अमृत देऊन काय उपयोग. इथं पृथ्वी तलावरती भगवान स्वतःच्या हातानं गोपाळाला जेवायला घालतोय, त्याच उष्ट हातानं स्वतः खातोय, म्हणजे गोपाळाचं उष्ट खातोय. किती त्या पृथ्वी तलावावर मजा आहे. म्हणून देवांना सुद्धा वाटलं की या पृथ्वी तलावरती आपण काय करावा, जन्म घ्यावा. म्हणजे की भगवंत सुद्धा काय करतात की या मृत्यू लोकावरती अवतार घ्यावा असं वाटतं. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आपला विठोबाचं दास होता आलं पाहिजे.
मग तो भगवंताचा काला पाहिल्यानंतर भगवंताचे गायी गुरं लांब गेले. ब्रह्मदेवानं कृष्णाची परीक्षा पाहण्यासाठी काय केलं, गायीनं वासरं भगवान ब्रह्मदेवानं दडून ठेवले, स्वर्गलोकाला नेले. आता कृष्णाला पंचायत पडली, गवळणींना काय सांगावं. भगवान परमात्म्यानं आंतरमायेनं योगमायेनं तशीच वासरं आणि तसेच गोपाळ निर्माण केले आणि म्हणले आता देवाला काला द्यायचा नाही. मग सर्वांना काला वाटला, पण वाटल्यानंतर देवांना वाटलं की आता हा काला तर आपल्याला मिळाला पाहिजे, देवांचा उष्ट आहे. मग हे लोक काय करतील, यमुना नदीवरती जेवले हात धुवायला तर जातील का नाही, मग ते हाताचे कण पडल्यानंतर आपण खाऊ म्हणून देवांनी माश्याचं रूप घेतलं आणि यमुना नदीमध्ये मासे बनून फिरू लागले. कशा करता, ते काला खाण्यासाठी. पण भगवंत एवढे हुशार आहेत, त्यांनी गोपाळांना काला दिला आणि म्हणले काला खाऊन काय करायचं, हात असे पुसायचे. म्हणले ही तर देवता नसते, पण पाण्यामध्ये धुवायचे नाहीत. म्हणजे भगवंतानं त्यांना काला दिला नाही, परंतु तोच काला आपल्याला मिळतोय, हे आपलं भाग्य आहे आणि हे भाग्य प्रत्येकाने आपल्या जीवनात आणलं पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं आपलं जीवन कसं असावं आणि कसं नसावं, तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या धोरणात तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे सांगा, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांगा घाटे, तुका म्हणे सांगा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे तुका म्हणे सांगा घाटे, तुका म्हणे सांगा घाटे. तेल नका भरू पोटे, तेल नका भरू पोटे, तेल नका भरू पोटे. आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, तेल नका भरू पोटे, तेल नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणाल, पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणाल, पुरे पुरे म्हणाल तो वरी, पुरे म्हणाल तो वरे ना, पुरे म्हणा